रामकृष्ण माऊली आषाढी एकादशीच्या निमित्तानं सालाबादप्रमाणे आज दहिसरच्या प्रसिद्ध विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या दर्शनाला आलोय। माझ्या बरोबर अनेक भक्त आहेत आणि खऱ्या अर्थानं सनातन धर्म टिकला पाहिजे, वाढला पाहिजे या भावनेतून युवा पिढी असेल, वारकरी असेल, धारकरी असेल मोठ्या उत्साहात यामध्ये सामील होतात आणि मनोभावे पूजा करतात। कारण ह्या महाराष्ट्राला संता महंतांची परंपरा आहे, या महाराष्ट्राला देवदैवतांची परंपरा आहे आणि म्हणून आषाढी एकादशी असो, कार्तिकी एकादशी असो, या वारकरी लोकांची ओढ पंढरीला लागलेली असते। परंतु ज्यांना पंढरीला जाता येत नाही प्रति पंढरी समजून येथे येतात, आशीर्वाद घेतात आणि मनोभावे पूजा अर्चा करतात। त्यांच्या मनोकामना पूर्ण व्हावे अशी मी विठ्ठलाचरणी प्रार्थना करतो आणि या आषाढी एकादशी निमित्तानं सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो। रामनामाच्या जपानं, हरिकृष्णाच्या नामानं, विठ्ठलाच्या गजरानं खऱ्या अर्थानं ही दहिसरी दुमदुमली आहे आणि युवा असतील, महिला असतील, ज्येष्ठ असतील मनोभावे ह्या वारकरी म्हणून या दिंडीमध्ये सामील होतात। अनेक दिंड्या येतात, त्या दिंड्याच्या माध्यमातून नामस्मरण होतं, विठ्ठलाचं तालमृदुंगाच्या गजरामध्ये नामस्मरण केलं जातं आणि पुन्हा एकदा आषाढी कार्तिकी असेल व कार्तिकी आषाढी एकादशीला अशा प्रकारचा उत्साह वाढत असतो। म्हणून येणाऱ्या भविष्यामध्ये या वारकरी संप्रदायामध्ये या सर्व भक्तांच्या मनोकामना इच्छा पूर्ण होण्यासाठी मी विठ्ठलाचरणी मनपूर्ण प्रार्थना करतो।